ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणूक आयोगाच्या विरोधात सत्याचा मोर्चा काढण्यात येतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासह मोठे नेते जे आहेत ते महाविकास आघाडीचे रस्त्यावर उतरणार आहेत। मात्र त्याआधी आपण जर बघितलं असेल तर गुणरत्न सदावर्ते त्यांनी या मोर्चावर टीका केली होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती। त्यांच्या घराच्या बाहेर आता मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। पोलिसांच्या 2 व्हॅन ज्या आहेत ते इथे आहेत, मोठ्या प्रमाणात पोलीस इथे आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खऱ्या अर्थाने हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। परेल भागातील याच क्रिस्टल टॉवरमध्ये आपण जर बघितलं असाल तर गुणरत्न सदावर्ते राहतात आणि या ठिकाणी मधल्या काळात एक आंदोलन झालं होतं त्यांच्या विरोधात। कालच गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या विरोधात टीका केली होती आणि याचमुळे हा मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या ठिकाणी कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाही, गेट इथे लावण्यात येतोय। या ठिकाणी समोरच आपण जर बघितलं असाल तर गुणरत्न सदावर्ते यांचं संपर्क कार्यालय आहे आणि त्या कार्यालयाबाहेर देखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे थोड्याच वेळात दादरवरून चर्चगेटच्या दिशेने जातील, त्यानंतर खऱ्या अर्थाने 1 वाजता मोर्चाला सुरुवात होईल। मात्र पोलिसांकडून सर्व ती खबरदारी जी आहे ती घेतली जाते आणि याचमुळे गुणरत्न सदावर्ते यांच्या घराच्या बाहेर आणि कार्यालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सावंतसह सुशांत सावंत, पुढारी न्यूज, मुंबई। महाविकास आघाडीचा सत्याचा मोर्चा निघणार आहे आणि हा मोर्चा आझाद मैदानात येऊन थांबेल। आझाद मैदानाला भाषण होतील, मात्र कायमस्वरूपी स्टेजची परवानगी इथे न दिल्यामुळे हे 2 मोठे ट्रेलर जे आहेत ते इथे मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख गेटच्या बाहेर हे ट्रेलर लावण्यात आलेले आहेत। या ट्रेलरवरती महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख नेते जे आहेत ते येतील, भाषण करतील आणि सत्याचा मोर्चा जो आहे ज्याची प्रचंड चर्चा आहे तो मोर्चा जे इथे आपल्याला पाहिलं आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, संतोष शिंदे आहेत, आपल्याला त्यांच्याशी बोलत होतो जी कशा पद्धतीने हा मोर्चा असणार आहे। इथे कंटेनर लावण्यात आलेले आहेत। हे व्यासपीठ आम्ही बनवतोय आणि मोर्चा फॅशन शीटवरून निघेल आणि तो महानगरपालिकेच्या इथे त्याचं सभेत रूपांतर होईल आणि आपल्या सर्वांना कळेल की कशी काय मतचोरी होते महाराष्ट्रात। ट्रेलर लावण्याचं कारण काय? स्टेज बांधायला परवानगी? ट्रेलर ह्याच्यासाठी की आम्हाला रोड जो आहे हा रस्ता रहदारीसाठी लवकरात लवकर मोकळा करायचा आहे, त्यामुळे ट्रेलरवरती ही सभा होऊ शकते म्हणून ट्रेलर लावतोय। पहिल्यांदा हा प्रकार आपण या ठिकाणी बघतोय। उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे साईनाथ दुर्गे आपल्याला, साईनाथ कशा पद्धतीने लक्ष दिलं जातं इथे तुम्ही आहात, कशा पद्धतीची रचना असणार आहे, तिकडचं नियोजन कसं असेल? इथलं नियोजन बऱ्यापैकी झालेलं आहे। तुम्ही बघताय की आमचे स्थानिक विभाग प्रमुख संतोष जी शिंदे आणि सगळेच पदाधिकारी कार्यकर्ते काल रात्र 2 दिवस झाले याची तयारी करतायत आणि बऱ्यापैकी आपली तयारी झालेली आहे आणि मोर्चा एकदम ना भूतो ना भविष्य असा मोर्चा होणार। अजून पोलिसांनी परवानगी दिलेली नाहीये, परवानगी शिवाय मोर्चा काढणार का आणि त्याच्यानंतर कायदेशीर कारवाईला सामोरं जायची तयारी आहे? 100% आमची पूर्णपणे तयारी आहे। आम्ही कधीच कायदेशीर कारवाईला घाबरत नाही, कारण हा लोकशाहीच्या मार्गाने होणारा मोर्चा आहे आणि तुम्ही पाहता की मोर्चाची तयारी जवळजवळ झालेली आहे। पोलिसांनी काय सांगितलं? आता आम्ही तयारी केलेली आहे, मोर्चा होणार आहे। पोलिसांची परवानगी अजून आलेली नाहीये, मात्र आम्ही तयारी केली आहे, मोर्चा होणार असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन नागेश धोत्रेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।